आपण स्टोरी ऐकणार आहोत. गुरुजींनी धडा कसा शिकवला. गोविंद आणि गोपाल हे दोघेजण एकाच गुरुच्या आश्रमात राहून अभ्यास करत होते. हळूहळू ते सर्व शास्त्रांमध्ये पारंगत झाले. गुरुजींनी दोघांची परीक्षा घेतली. दोघेही उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. शास्त्राचा अभ्यास त्यांनी चांगला केला होता, पण ते शास्त्र त्यांनी आपापल्या जीवनात उतरवले आहे की नाही हे पाहायचे अजून बाकी होते. आता गोविंद आणि गोपाल थोड्याच दिवसात आश्रम सोडून घरी जाणार होते. एके दिवशी सकाळी गुरुजींनी गोविंदला बोलावले. त्यांनी गोविंदबरोबर आश्रम आणि अभ्यासाविषयी अनेक गोष्टी केल्या. मग गुरुजींनी गोविंदला हळूच विचारले, वत्सा, तू आणि गोपाल दोघांनीही माझ्याकडे शिक्षण घेतले आहे. तुम्ही दोघेही शास्त्रात सारखेच पारंगत झाला आहात. पण जर तुला गोपालविषयी 2 शब्द सांगायचे झाले तर तू काय सांगशील? गोविंदने नम्रतेने सांगितले, गुरुजी, खरे सांगू, गोपालने घोकंपट्टी करून शास्त्रे पाठ केली आहेत. खरं तर तो अगदी बैल आहे. त्याच्याकडे फारशी अक्कल नाही. गुरुजी म्हणाले, ठीक आहे, अनुभव त्याला शिकवेल. मग गुरुजींनी त्याला आशीर्वाद देऊन रवाना केले. मग गुरुजींनी गोपालला बोलवले आणि विचारले, वत्सा, तू आणि गोविंद दोघांनीही माझ्याकडे शिक्षण घेतले आहे. तुम्ही दोघंही शास्त्रात सारखेच पारंगत झाला आहात. पण गोविंदविषयी तुला 2 शब्द सांगायचे झाले तर तू काय सांगशील? गोपाल विनयपूर्वक म्हणाला, गुरुजी, खरं सांगू, त्याने शास्त्रे घोकंपट्टी करून पाठ केली आहेत. खरं तर तो अगदी उंटासारखा आहे. समजल्यापासून शास्त्राचा भार उचलतो आहे. गुरुजी म्हणाले, ठीक आहे, अनुभव त्याला शिकवेल. गुरुजींनी त्यालासुद्धा आशीर्वाद देऊन रवाना केले. दोघांच्या जाण्याच्या दिवशी आश्रममध्ये भोजन समारंभ ठेवला होता. गुरुजींनी स्वतः लक्ष घालून दोघांची ताटे वाढली होती. ताटांवर पांढरे वस्त्रे झाकली होती. आश्रमाचे सर्व विद्यार्थी भोजन करण्यास बसले, पण गुरुजी कोठे दिसत नव्हते. सर्वजण गुरुजींची वाट पाहू लागले. थोड्या वेळात गुरुजी आले. गोविंद आणि गोपाल यांची ताटे त्यांच्या बैठकीप्रमाणे समोर ठेवली होती. सर्वांना भोजन वाढण्यात आले. फक्त गोविंद आणि गोपाल यांच्या ताटावरची पांढरी वस्त्रे दूर करण्यात आली नव्हती. गुरुजींनी मंत्र म्हटले. शिष्यांनीसुद्धा मंत्र म्हटले. मग सर्वांनी भोजन सुरू केले. गोविंद आणि गोपाल ह्या दोघांनी आपापल्या ताटावरची वस्त्रे उचलली आणि ते आश्चर्यचकित झाले. एकाच्या ताटात गवत आणि दुसऱ्याच्या ताटात पाने होती. गुरुजी त्या दोघांकडे पाहत होते. मग ते त्या दोघांना म्हणाले, तुम्ही एकमेकांना बैल आणि उंट म्हणाला होता ना, म्हणून तुमच्या ताटात बैलासाठीचे गवत आणि उंटासाठीची पाने ठेवली आहेत. ते दोघेही शिष्य खाली माना घालून बसले. त्यांनी गुरुजींची क्षमा मागितली. दोघांना धडा मिळाला. कोणाही व्यक्तीची निंदा करू नये, कोणाही व्यक्तीबाबत वाईट बोलू नये.